नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तर मित्रांनो, संतोष सांगणार चक्क आता विश्वाला जयंतबाबतचं सगळ्यात मोठं सत्य. तर दुसरीकडे जयंतमुळे चक्क आपली जानू अडकणार मृत्यूच्या जाळ्यात. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की लक्ष्मी आणि श्रीनिवास कशाप्रकारे विश्वाच्या घरी गेलेले असतात विश्वाच्या बाबांना सहानुभूती देण्यासाठी. परंतु विश्वाचे बाबा प्रचंड त्यांच्यावरती भडकतात, चिडतात आणि त्यांना त्या ठिकाणावरून हकलून लावतात. पण हे सगळं होत असताना मात्र विश्वाच्या बाबांची एक गोष्ट अगदी बरोबर आहे, कारण की त्यांना देखील माहीत आहे गेल्या 40 वर्ष जर तुम्हाला तुमचं इगो, ॲटिट्यूड हे सगळं होतं, तुम्हाला या घराचा उंबराच ओलांडायचा नव्हता, तर तुम्ही आज तरी कशाला आला, हे त्यांचं अगदी बरोबर आहे. आणि ज्या क्षणी जर विश्वाच्या बाबांना कळेल ना की हे सगळं ज्या प्रकारे म्हणजे त्यांच्या बायकोचा मृत्यू झाला, या सगळ्या घटनेला जर मात्र हे दळवी कुटुंब जबाबदार आहे असं त्यांना कळेल ना, त्यावेळेस तर ते मात्र ह्या घरात काय त्यांची सावली देखील आजूबाजूला पडू देणार नाहीत. एवढे डेंजर आहेत विश्वाचे बाबा. तर आता तुम्ही पाहिलंच की लक्ष्मी कशा प्रकारे विश्वाच्या बाबांना पण धमकी देते आणि म्हणते की दादा, खूप झालं तुझं, खूप सारं आम्ही ऐकलं, पण आता इथून पुढे मी तुम्हाला एकच सांगते की माझ्या नवऱ्याबद्दल म्हणजे श्रीनिवासबद्दल तुम्ही काही बोललेलं मी खपवून घेणार नाही. कारण की विश्वाचे बाबा रागाच्या भरामध्ये म्हणतात की गेली 40 वर्ष हा माणूस साधं घर देखील बांधू शकला नाही आणि तुला सुखामध्ये देखील ठेवू शकला नाही. हा रिकम टेकडा माणूस आहे. आणि हे सगळं बोलल्यामुळे लक्ष्मीला प्रचंड राग येतो. मग मला एकच गोष्ट कळते, ह्या लक्ष्मीला एवढा प्रचंड रागच येतो ना, तर मग ह्या लक्ष्मीने वागायचंच का तसं? कारण की तुम्ही पाहिलंच की बिचारी ललिता ज्यावेळेस जिवंत होती त्यावेळेस मात्र सारखी लक्ष्मीला सांगत होती की तुम्ही घरी या वहिनी, आणि प्लीज प्लीज काही जरी झालं तरी तुम्ही बाबांची माफी मागा आणि सगळं काय मिटून जाईल, त्याच्यानंतर आपण सगळे एकत्रित राहू, म्हणजे सगळं वातावरण आनंदाचं होईल. पण ह्या लक्ष्मीला इगो आणि ॲटिट्यूडच एवढा होता की या लक्ष्मीने शपथच घेतली होती की त्या घराचा उंबराच ओलांडणार नाही. आणि बिचारी तुम्ही पाहिलेच की ललिताने खूप सारे प्रयत्न केले, पण शेवटी आता ती देवाघरी निघून गेली. आणि ह्या सगळ्याला जबाबदार पूर्णपणे म्हणलं तर हे दळवी कुटुंब आणि ह्या लक्ष्मीच्या मुली आणि तो महामूर्ख नालायक तिचा जावई. कारण की हा जयंत तर एवढा महामूर्ख आहे ना की याला योग्य ती शिक्षा जर नाही दाखवली ना, तर मात्र मग सगळेच प्रेक्षक वर्ग प्रचंड भडकतील. कारण की तुम्ही पाहिलंच की कशाप्रकारे या हरामखोर जयंतने एवढी मोठी घटना केली तरी त्याला पश्चाताप थोडा देखील झालेला नाहीये. आणि दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की ही लक्ष्मी कशाप्रकारे चिडून तिथून विश्वाच्या बाबांपासून निघून जाते. तर मला एकच गोष्ट कळते, जर ही लक्ष्मी त्यांना दुःखात सगळं काय सावरायला म्हणजे सांभाळायला गेलती, तर मग त्या ठिकाणी जाऊन विश्वाचे बाबा काही जरी बोलले तर ते गपगुमानी ऐकून घेऊन त्यांच्या दुःखात सामील व्हायला पाहिजे होतं. पण तरी देखील तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की ही लक्ष्मी कशाप्रकारे रागामध्ये विश्वाच्या बाबांवरती एवढ्या मोठ्या दुःखाच्या वातावरणात चिडते आणि त्या ठिकाणावरून त्यांना म्हणते की माझ्या नवऱ्याबद्दल काही जरी बोलला तरी मी ते खपवून आणि ऐकून घेणार नाही, आणि त्या ठिकाणावरून निघून जाते. तर मित्रांनो, एकच गोष्ट या ठिकाणी कळते की हे लक्ष्मी ज्या प्रकारे विश्वाचे बाबा बोलतात ना, हे सगळा दिखावा करते आणि नाटकं करते, ह्या सगळ्याचा अर्थ मग तसाच होतो. तर दुसरीकडे हा महामूर्ख आणि नालायक संतोष म्हणजेच हा लक्ष्मीचा मुलगा, तुम्ही पाहिलंच की कशाप्रकारे जयंतला सगळं काही सांगत असतं की त्या अमराईमध्ये ज्या प्रकारे त्या बाईला तो ढकलून दिलं, म्हणजे सगळं काही सत्य सांगायलाच चाललेला असतो. तेवढ्यात मात्र हा मूर्ख संतोष देखील थांबतो. तर तुम्हाला कळेल की आता हे दळवीचे लोक खुश त्याच गोष्टीमुळे झालेली असतात की त्यांची जानू माघारी आली म्हणून. पण त्यांना तरी काय माहीत बिचाऱ्या ललितासोबत काय इकडे दुसरीकडे घडलेलं आहे. आणि मित्रांनो, मी गेले कित्येक दिवस म्हणत होतो की तुम्हाला माहीतच होतं, मी बोलत होतो की गाडे पाटलांच्या घरामध्ये सगळ्यात मोठा राडा होणार म्हणजे होणार, आणि तो अगदी तसाच झाला. तुम्ही पाहिलं ना, बिचारा गाडे पाटलांच्या लोकांची यामध्ये काहीच चूक नव्हती. आणि हे सगळं झालंय कोणामुळे, तर तुम्ही पाहायला गेलं तर यामध्ये ना पाहायला गेलं तर भावनाची चूक आहे ना कोणाची चूक आहे, यामध्ये सगळी दळवींच्या लोकांची चूक आहे. कारण की जरी गाडे पाटलांनी त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवला होता, त्या ठिकाणी जायचं, व्यवस्थित कार्यक्रम पार पाडायचा आणि तिथून निघून यायचं होतं, पण ह्या जानूला देखील त्यांच्याच घरामध्ये त्या स्टेजवरती जाऊन गाणं गायचं होतं आणि मग तिथून पुढे झालेला हा पराक्रम तुम्हाला माहीतच आहे. आणि दुसरीकडे मात्र त्यांच्याच घरामध्ये आता मर्डर झालेला असतो, म्हणजेच भलेही विश्वाच्या आईचा त्या ठिकाणी ह्या जयंतने ढकलून खून केलेला असतो, पण त्या ठिकाणी ही घटना गाडे पाटलांच्या घरात घडलेली असते. त्याच्यामुळे आता सगळीकडे न्यूज चॅनलवरती, बातम्यांवरती गाडे पाटलांची परत बदनामी सुरू होती. मग ह्या ठिकाणी एकच गोष्ट कळते की ज्यावेळेस मात्र ही आजी सगळ्यांवरती ओरडत होती, चिडत होती, म्हणजेच तुम्ही पाहिलंच की ही सुलक्षणा कितीतरी चुकीची होती, पण ती जे बोलत होती ना ते एकदम बरोबर होतं. कारण की ती कायम ओरडून सांगत होती की ही दळवींची लोकं ना अजिबात पण चांगली नाहीत, कारण की ह्या लोकांमुळे आपल्या घरांवरती
घरावरती एक ना एक दिवस संकट नक्की येणार आणि तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे त्यांच्या घरावरती संकटापाठीमागे संकट येतच चाललेली आहेत. ह्या सगळ्या संकटांना जर आपण जबाबदार धरलं तर यामध्ये भावनाची चूक नाही आणि सिद्धूची देखील चूक नाही. पण आता सगळ्या घरामध्ये अर्थ तसाच होतो की ह्या सगळ्याला जबाबदार भावना आहे. तुम्ही पाहिलंच की आता भावना हे सगळे निर्णय घेत होती. मग भावनाला याच्या अगोदर देखील माहीत होतं की आपल्या घरामध्ये कार्यक्रम ठेवल्यामुळे तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे लक्ष्मीचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसामध्ये देखील किती मोठी घटना घडली होती की त्या ठिकाणी श्रीनिवासला अटक झाली होती. आणि तेव्हापासून मात्र आजीला तर पूर्णपणे हे दळवे कुटुंब खटकत आहे. तेव्हापासून ती म्हणत आहेत की दळवींची लोक आपल्या घरात आली नाही पाहिजे, काहीतरी अपशकुन घडेल म्हणून. आणि तुम्ही पाहिलंच की किती मोठी घटना घडली. दुसरं काही जरी घडलं असतं ना मित्रांनो तरी पाहायला अजून भारी वाटलं असतं. पण ज्या प्रकारे विश्वाची आई म्हणजे एवढ्या चांगल्या व्यक्तीचा अशा प्रकारे डायरेक्ट हा जयंत खून करतो म्हणजे चुकून घडतं. पण मित्रांनो हे सगळं खूप भयंकर वाटतंय, कारण की बिचाऱ्या विश्वाला एवढ्या मोठ्या संकटात पाडायला गेलं तर कोण, तर ही स्वतः जानू आणि तिचा हा नवरा. कारण की तुम्ही पाहिलं तर विश्वाने आत्तापर्यंत ह्या जानूला काय नव्हतं दिलं, सगळं काही म्हणजे तिच्यासाठी सगळ्या काही गोष्टी लपवून ठेवल्या होत्या. कारण की तिच्यासाठी त्यांनी खूप सारं त्यागलं देखील होतं. पण तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे ह्या जानूने बदल्यामध्ये त्याला एवढं मोठं गिफ्ट दिलं. कारण की तुम्ही पाहिलंच की आता विश्वा पूर्णपणे डिप्रेशनमध्ये जातो, पूर्णपणे खचून जातो. तुम्ही पाहिलंच असेल कितीतरी वेळा मात्र विश्वा जेव्हा जेव्हा संकटात होता, जेव्हा जेव्हा दुःखात होता, जेव्हा जेव्हा डिप्रेशनमध्ये होता, त्यावेळेस मात्र विश्वाला फक्त दोनच व्यक्तींनी साथ दिली, ती म्हणजे त्याची आई आणि दुसरी म्हणजे त्याची होणारी बायको सई. पण आता सईच्या मनामध्ये देखील एवढा मोठा गैरसमज निर्माण झालेला असतो की ज्या मुलीवरती प्रेम होतं विश्वाचं म्हणजेच त्या जानूवरती, तीच जानू एवढ्या दिवस ह्या घरामध्ये राहत होती आम्हाला फसवून. तरी देखील विश्वाने आम्हाला सत्य सांगितलं नाही, का नाही सांगितलं. आणि बिचाऱ्या विश्वाला एकाच गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं की आई हे जग सोडून गेली, मला तिला सांगायचं होतं की जानू आणि माझं नातं फक्त मैत्रीचं होतं, मैत्रीच्या पलीकडे आमच्या आयुष्यात काहीच नव्हतं आणि ते न ऐकताच ती गेली. त्याच्यामुळे विश्वाला अजूनच जास्त टेन्शन येतं. तर मला सांगा मित्रांनो, बिचाऱ्या विश्वाला त्याच्या आयुष्यामध्ये ह्या जानूने दिलं काय, फक्त दुःख नाही तर एवढं मोठं दुःख की त्याच्या आयुष्यात तो कधीच ते विसरू शकत नाही. आणि दुसरीकडे मात्र तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की दळवींचे लोक अजिबात देखील चांगली नाहीत. कारण की तुम्ही पुढे पाहाल की कशा प्रकारे मात्र आता ही ज्या प्रकारे जानू थोडी थोडी शुद्धीवरती येत असते आणि त्या ठिकाणी दुसरं तिसरं कोणी नसून वीणा पण असते. तर वीणा मात्र जानूला सारखे समजवत असते, सांगत असते की सगळे आनंदी आहेत, खुश आहेत, तो परत आली. त्याच्यामुळे जानू हळूहळू रिकवर होत असते. आणि तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी जयंतची एंट्री होती आणि मग जयंतची एंट्री झाल्याच्या नंतर जयंत तर जानूसोबत सगळं बोलत असतो, माझं प्रेम आहे, मी काय केलं कसं केलं. ह्या दळवींच्या लोकांना जर पाहायला गेलं ना तर 0% अक्कल आहे. तुम्ही बघा ना, ह्या लोकांना थोडं पण कळत नाही आहे का की हा जयंत एवढा मोठा शत्रू त्यांच्याच घरामध्ये आहे. ह्यांच्या घरामध्ये एका पण माणसाला थोडी पण अक्कल नाही का. कारण की त्यांना कसं कळाना की हे सगळी घटना झाली, जानू कधीच माघारी येणार नाही हा काही दिवसापूर्वी जयंत स्वतः बोलत होता. दुसरीकडे हे ललिता स्वतः ह्या लक्ष्मीचे डोळे उघडण्यासाठी त्या घरामध्ये आली होती आणि सांगत होती की हा जयंत चांगला नाही आहे. त्यावेळेस देखील या लक्ष्मीला काहीच कळालं नाही. कसं कळालं नाही, काय कळालं नाही, काही समजायला मार्ग नाही. आणि उलट आता ह्या लक्ष्मीने जाऊन काय केलं, तुम्ही पाहिलंच की हा पराक्रम अजून जास्त वाढवला. आणि ह्या लक्ष्मीला जर तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता कोणी सांगायला गेलं ना की ह्या सगळ्याला जबाबदार जयंत आहे, तर ही लक्ष्मी कोणावरती काडीचा विश्वास ठेवणार नाही. एवढं तर आंधळं प्रेम आहे या जयंतचं या कुटुंबावरती आणि कुटुंबाचं देखील त्या जयंतवरती. मला तर एक गोष्ट खरी कळती, हा संतोष ज्या प्रकारे लालची माणूस आहे ना, ज्या प्रकारे त्याला ह्या जयंतकडे पैसा प्रॉपर्टी सगळं दिसतं ना, त्याच प्रकारे ह्या दळवी लोकांना देखील मात्र ह्या जयंतकडे असंच पाहून वाटत असेल. कारण की त्यांना देखील वाटत असेल की जयंतकडे एवढा पैसा प्रॉपर्टी श्रीमंत आहे ना, त्याच्यामुळे जयंत सोबत आपले संबंध अजून चांगलेच राहिले पाहिजे. पण या महामूर्ख लोकांना कधी समजणार की त्यांच्यामुळे एका चांगल्या घरातील व्यक्तीचा जीव गेलेला आहे. तुम्ही पाहायला गेलं ना तर मात्र ह्या लक्ष्मीने आधीपासूनच एवढं सावध व्हायला पाहिजे होतं की तिची स्वतःची वहिनी ललिता सांगते हा जयंत कानिटकर चांगला माणूस नाही आहे. त्यावेळेस मात्र देखील ही लक्ष्मी तोऱ्यामध्ये बोलत होती. आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर ह्या जानूला देखील ज्यावेळेस ती आता बेशुद्ध पडली, त्याच्या अगोदर सगळं सत्य माहीत होतं, तेव्हा देखील ही सगळ्यांना सत्य सांगू शकत होती अगोदरच. पण हिने तसं अजिबात काहीच केलं नाही. हिला सांगायचं होतं सगळ्यांसमोर आणि परत चक्कर येऊन पडली तर अशी तशी पडली की आता चक्क ती कोमामध्ये जाते ह्या जयंतमुळे. कारण की ती वाचेल का नाही याचं सगळ्यात मोठं टेन्शन सगळ्यांना आलेलं असतं. आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं ना मित्रांनो, सगळ्यात जास्त राग येतोय म्हणजे ह्या लक्ष्मीच्या मुलाचा संतोषचा. कारण की मित्रांनो ह्याला काडीची अक्कल नाही. मला सांगा मित्रांनो, ह्याला पैसाच जर पाहिजे ना तर ह्यानी डायरेक्ट विश्वाच्या बाबांकडे जायला हवं आणि सांगायला हवं की माझ्याकडे सगळ्यात मोठी बातमी आहे तुमच्या बायकोला मारणाऱ्याची. त्यावेळेस मात्र विश्वाचे बाबा ह्याच्या तोंडावरती वाटतील एवढे पैसे फेकून मारतील आणि ह्या हरामखोर जयंतला योग्य ती शिक्षा देखील देतील. पण ह्या संतोषला अजिबात देखील ती अक्कल नसते, कारण की त्याच्यावरती संस्कारच तसे नसतात ना. तुम्ही पाहायला गेलं तर ह्या लक्ष्मीने आत्तापर्यंत तिच्या मुलांच्या कितीतरी चुका अशा म्हणजे नाही का काय बोलतात त्याला, अशा चुका तिने म्हणजे त्यांच्या लपवून ठेवलेल्या असतात. तिला वाटत असते की माझी मुले आज ना उद्या सुधारतील, असं करतील तसं करतील. हे अजिबात देखील नाही. तिची मुलं तर तिच्या
ह्याच्यापेक्षा जास्त पटीने खोटारडे आहेत तुम्ही पाहिलंच की. बिचारा संतोषने जर वेळेत जर सगळं काही सगळ्यांना सत्य सांगितलं असतं की त्यावेळेस मात्र बिचारी आपली ललिता काकू वाचली असती. बिचारा विश्वा एवढा डिप्रेशनमध्ये गेलाच नसता. त्याने तर एका आईला गमावलं. तर आता गाडे पाटलांच्या घरामध्ये तर सारखे पोलीस यायला सुरुवातच होते, कारण की तुम्हाला माहीतच आहे की काय पराक्रम होऊन बसलेला असतो. कारण की आता जे काही प्रकार घडलेला असतो त्या ठिकाणी ललिता काकूंचा मृत्यू झालेला असतो. त्याच्यामुळे आता गाडे पाटलांच्या घरावरती लोक देखील सारखे येतात आणि म्हणतात की तुमच्यामुळे एका चांगल्या घरातील बाईचा जीव गेला. आणि ह्यामध्ये पाहायला गेलं तर गाडे पाटलांची काहीच चूक नव्हती. आणि आजी ज्या प्रकारे भावना सिद्धूला ओरडते ना सारखी की ती दळवींची लोक चांगली नाहीत, तर त्या ठिकाणी आजींची कुठेही आणि कोणती देखील चूक नाहीये हे तुम्ही चांगल्याच प्रकारे पाहिलं देखील असेल. पण आता असं सगळं झालं तरी मात्र शेवटी आता सिद्धू आणि भावनाला काहीच बोलता येत नाही आजीच्या समोर. आणि आजीने किती जरी काही केलं तरी ती जे काही बोलते ते भावनाने देखील आता ऐकून घेतलं पाहिजे. कारण की गाडे पाटलांची चक्क आमदारकी आता धोक्यात आलेली असते. कारण की सगळी लोक न्यूज रिपोर्टवाली सगळीजण आता त्यांच्या आमराईमध्ये सारखी येत असतात, कारण की त्या खुनाची चौकशी करायची असते. तर दुसरीकडे विश्वाचं तर पूर्णपणे आता आयुष्य संपल्यासारखं झालेलं असतं, कारण की तो पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेलेला असतो आणि त्याला सारखा त्याच्या आईचा भास होत असतो. तर दुसरीकडे ह्या लक्ष्मीने आणि सोबतच तुम्ही पाहिलंच की श्रीनिवासने कशा प्रकारे दुःखामध्ये आपल्या दिग्विजय काकांना म्हणजेच विश्वाच्या बाबांना दिलासा द्यायचं सोडून त्यांनी किती मोठा राडा करून त्या ठिकाणावरून ते आलेले आहेत. तरी देखील लक्ष्मीला वाटत असतं की दादाचीच अजून चूक आहे. ह्या लक्ष्मीला कधी कळणार की प्रत्येक ठिकाणी दुसऱ्याची चूक नसते, कधीतरी स्वतःकडे देखील पाहावं, कारण की तिची देखील कितीतरी ठिकाणी चुका आहेत तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहीत आहे. तर दुसरीकडे हा जयंत चक्क आता जानूला वाचवण्याच्या नादामध्ये तिला गमवतोय की काय आता असं काय घडत असते. तर पुढे हा संतोष चक्क आता जयंतला ब्लॅकमेल करायचं ठरवतो. त्याला सगळं सत्य सांगून टाकतो की तू ज्या बाईला ढकलून दिलं तर तिचा मृत्यू झालाय. आणि त्यावेळेस मात्र जयंत घाबरतो. जयंत म्हणतो की कोणाला देखील हे सत्य सांगू नको, नाही तर जानू माझ्यापासून कायमची दूर जाईल. तर संतोष म्हणतो की मी कशाला कोणाला सत्य सांगू, तू फक्त एक काम कर, त्या बदल्यात मला खूप सारे पैसे दे आणि मग त्याच्यानंतर मी तुझं हे सत्य कोणालाच काहीच सांगणार नाही. आणि संतोष तुम्हाला माहीतच आहे की पैशासाठी किती लालची आहे. आणि हा जयंत देखील संतोषला पैसे द्यायला सुरुवात करतो. तर दुसरीकडे मात्र आता जानूची तब्येत तर पूर्णपणे क्रिटिकल होऊन जाते. पण मित्रांनो एक गोष्ट सांगा, ह्या लक्ष्मीच्या मुलांना थोडी तरी अक्कल आहे का? कारण की ह्या संतोषने जर विश्वाला जाऊन सगळं काही सत्य सांगितलं तर हा हरामखोर जयंत लवकरात लवकर सापडेल. कारण की ती देखील याला पैसे देऊ शकतात ना, पण ही एवढी लालची लोक असतील ना असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. तर तुमच्या ह्या सगळ्याबाबत काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ म्हणजेच आज संध्याकाळी 9 वाजता तुम्हाला पाहायला येईल. तोपर्यंत कमेंट करा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे. हा टॉपिक देखील तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि प्रत्येकाने कमेंट करा. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.